गोकुळ दूध संघाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ संघ केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर समाजाभिमुख दृष्टिकोनातूनही आघाडीवर आहे असेही त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 13,25,000 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळ कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम, लक्ष्मण पाटील, कृष्णात चौगले आदी उपस्थित होते. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार दिला. संघ व कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस 13,25,000 रुपये दिले. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील सुमारे 1,000 कुटुंबांना सुमारे 13 लाखांचे जीवनावश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्यांचे किटचे वाटप, जनावरांसाठी 3 लाखांचे मोफत पशुखाद्य तसेच 3,200 लिटर दूध वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमांद्वारे 31 लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.